मध्ये या ठिकाणी बघा आपण कन्हेरी गाव आहे. या कन्हेरी गावामध्ये आहे ना आजच्या आहे ना दिवशी मुक्काम होता. आज तिथं मेला लागलेला आणि या ठिकाणी कन्हेरी गावामध्ये आश्रम नसून आहे ना आपल्याला फक्त स्वतःचाच सो खर्च करायला लागतो. या ठिकाणी आपण होतो ठिकाणी आणि आज सकाळी आम्ही आजच्या या परिक्रमेची मैयाची आरती करून सुरुवात करत आहे. नर्मदे यार कन्हेरी गाव पास करून आल्याच्या नंतर आम्हाला असा एक आहे ना रस्ता आहे आणि हा पूर्ण डोंगर दर्यांमध्ये रोड आहे. असा या भागातून आपण चाललेलो आहे. हा परिक्रमा मार्ग आहे. कन्हेरी गावामध्ये आम्ही सकाळी निघलो. काल तो मेला होता पण ॲक्च्युली काय आहे या गाव इथे आहे ना सर्वात वरती पठारावरती अजून खाली उतरायचं आहे आम्हाला आणि इथून पुढे आम्हाला अमरकंटकपर्यंत असं जंगल चढ उतार लागत राहणार 200-250 किलोमीटर. हा परिक्रमाचा आमचा मार्ग आहे आणि हे MP या ठिकाणी उत्तर तट या ठिकाणी असा एक सकाळी सकाळी या ठिकाणावरून चाललो आहे. हा ठिकाण आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा एक कन्हेरी गाव आहे. या कन्हेरी गावाच्या जो डोंगर दिसत त्या तिकडून आम्ही आलेलो आहे. थोडं चालत 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 आज चालायची एवढी सवय लागलेली आहे का किती लांब आला तरी काय वाटत नाही. एवढा चढ चढलेलो आहे. एवढा संपूर्ण चढ चढून वरती आलेलो आहे आणि एक असा एक प्रॉब्लेम आहे का आज आम्ही टाकीन घाट या ठिकाणी आहे ना हा घाटन घाट आपण म्हणतो ना पूजा होतं. हे घाट चढतोय सगळे घाट चढतोय. भरपूर मोठमोठे घाट आहे जंगल आहेत या ठिकाणी. ना काही घरं ना काही कोणी. इथं थोड्या जमिनी अशाच संपूर्ण असा भाग आहे आणि हा संपूर्ण आपण म्हणतो ना आता उन्हाळ्यामध्ये सगळे वाळणार असे हे या ठिकाणी संपूर्ण चढतोय नर्मदे यार. या ठिकाणी आपण पाहू शकता हा जे आहे ना हा परिक्रमाचा मार्ग आहे आणि या मार्गे आपण टाकन घाट या ठिकाणी चाललेलो आहे आणि इथे असा एक पठारावरती आहे आम्ही. संपूर्ण पठार आहे जंगल आहे आणि तुम्हाला आपण एक पाहू शकता या जंगलावरती आहे ना एक हा डोंगर तो डोंगर अनेक डोंगर आहेत इकडे. कारण एवढे डोंगर जर पाण्यास पाहायचे जर असेल ना तर ह्या ठिकाणी जर आपण आहे ना परिक्रमा मार्गावरती आहे ना एक अमरकंटककडे ना मंडला रोडला आल्याच्या नंतर आपण आहे ना दिंडोरी जिल्ह्यात आहे ना आपण आल्याच्या नंतर आपण इकडे पाहू शकता. कारण हे जे आहे ना डोंगर आहे ना इकडे ना संपूर्ण डोंगर आहे. आपल्याला जर कधी पाहण्याचा योग आला तर येण्याचा योग आला तर या ठिकाणी येऊ शकता. कारण सुंदर असं आहे ना एक पावसाळ्यामध्ये सुद्धा इथं सुंदर वातावरण होणार. कारण हे आत्ताच इथे एवढं सुंदर दिसतंय या ठिकाणी जर पाहिलं तर आपण. आणि हा आपल्याला परिक्रमेचा एक मार्ग आहे ना आम्ही थोडा शॉर्टकट मारत चाललेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आमचा असा हा रस्ता असा मार्ग पण रस्ता मार्ग हा आहे ना एक सडक मार्ग आहे. मधून आलो आहे आम्ही शॉर्टकटनी त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणावरून थोड्यासा यावं लागतं आहे. पण 2-3 मार्ग असल्यामुळे थोडंसं शॉर्टकट मारलं आहे. थोडं जवळ पडतं या ठिकाणी. हे असं उतरायचं. नर्मदा परिक्रमा खरोखर असा मार्ग आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. आणि ते दगड नावाची चीज म्हणजे दगडी भरपूर असे दगडी आहेत हे बघा. तर आम्हाला खाली एक रोड लागणार बाय रोड. नर्मदे अरे पा कसे डोंगर आहेत रस्ते आहेत. नर्मदा परिक्रमा मार्ग किती अवघड आहे आणि हे लोक कसे रस्ते आहेत कसा अवघड मार्ग आहे कसे हे लोक कसे 70-80 दिवसात कशी परिक्रमा करतात आपल्यालाच काही सांगता येत नाही मला तर या ठिकाणी. कारण हा जो परिक्रमा मार्ग सगळ्यात जुना मार्ग आहे आणि जाण्यासाठी हे लोक कसे परिक्रमा करतात अवघड मार्गावरून. कारण हा संपूर्ण अवघड मार्ग आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. आणि असे अवघड मार्गावर उतरायचं जायचं आहे या ठिकाणी वा. आणि आपण अशा ठिकाणी काय आहे त्यातमध्ये काय पिकणार आहे पिकच नाही आहे. इथे नुसतं बघायचं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. नर्मदे
हो नर्मदे यार, या ठिकाणी बघा हा मार्ग आहे आणि ह्या मार्गे आम्हाला आहे ना आश्रम ना काही बरेच 2 दिवस झालेत आम्ही बिना आश्रमाचं आहे. झोपायला कुठेतरी जागा भेटली तर एखाद्या ठिकाणी घरामध्ये आम्ही तिथे निवारा करतो आणि तसं पुढे पुढे चालतो, कारण इकडे आश्रम नाही आहे. आश्रमाचा भरपूर असा तुटवडा आहे या ठिकाणी पाहिलं तर, आणि रस्ता पण असा खडखड खडखड दगडी. इथे यांनी हे जे शेती केलेली आहे त्या शेतीमध्ये तूर आणि ह्या दगडांमध्ये त्याच्यामध्ये काही गेलेलं नसून ट्रॅक्टर कसा चालवणार कसं काय, बरोबर हालत लय बेकार आहे त्या लोकांची. आणि असा मार्गातून आम्ही चाललेलो आहे. या ठिकाणी आपण पाहिलो ना, हे बघा अशी यांची शेती आहे. आता परत इथून थोडंसं जागा पकडून वर चढायचे, मग असं जायचं आहे थोडंसं. नर्मदे नर्मदे, हा बघा एक आमचा चालण्याचा मार्ग. असं आहे, अशा रोडने चाललो आहे. दगडा वाचित 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 चालता येत नाही आणि असा या मार्गातून आले. हे असं आहे या ठिकाणी नर्मदे. हे बघा असा मार्ग आहे, या मार्गे आम्ही चाललेलो आहे असा या ठिकाणी. हे बघा हा नर्मदा परिक्रमा मार्ग टाकण घाट या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आणि आज आमची जवळजवळ मला 3 महिने पूर्ण होती, 3 महिने पूर्ण होतील या ठिकाणी. 3 महिने 90 दिवस जवळजवळ पूर्ण होतील. आणि या ठिकाणी मी आता टाकण घाट या ठिकाणी ह्या चाललेलो आहे. असा मार्ग आहे, या मार्गे चाललेलो आहे. हे पहा असा मार्ग आहे आणि पुढे हळूहळू आमचा हा परिक्रमेचा मार्ग चाललेला आहे. आणि एक छोट्याशा याच्या डोंगर आहे, पूर्ण हा डोंगर आहे. त्या डोंगरामधून आता कधी आम्हाला रोड तर लागणारच आहे, पण आहे ना जरा सिटी तर आम्हाला एरिया असा मोठी एरिया कधीच लागलेला नाही आहे. कारण या ठिकाणी हा नर्मदा मैया आहे ना उजव्या हाताला आहे. याचं एक कारण म्हणजे आम्ही इथे ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नर्मदा मैया वाहते, त्याची याच कारणामुळं आम्ही या ठिकाणावरून इकडून चाललेलो आहे या मार्गे. या ठिकाणी असा मार्ग नर्मदे. या ठिकाणी बघा अशा आहे आमच्या परिक्रमेमध्ये जो या कोणत्या दगडावर पाय ठेवून कोणत्या दगड हे करू असं आमच्या या ठिकाणी आमची परिस्थिती अशी आहे का दगडावर जर ठेवला तर दगड पण घसरतात, एवढे हे असे दगडी आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर. हे पहा, आणि हे असा परिसर आहे या ठिकाणी. ज्या परिसरामधून आम्ही चाललेलो आहे तो असा परिसर आहे. 1-2च घरं आहेत, जास्त घरं नाही आहेत. पाण्याचा तर नामोनिशाणी पाणी नाही. आणि खाण्याचा तर काय विषय सोडूनच आहे आमचा. पण हे दगडी पहा कसं असं हे पहा ह्या दगडांमधून आहे, म्हणजे किती हे दगडी आहेत हे बघा. बापरे, हे असं आहे, हे असे दगड आहेत. असे दगड सर्व डोंगरावरती आहेत या ठिकाणी पाहिलं तर. डोंगरावरती दगड आहेत या ठिकाणी. आणि नर्मदे या ठिकाणी बघा असा मार्ग आहे, अशी हे लोकांची शेती आहे. या शेतीमध्ये फक्त भात पिकून सोडून दिले, तो पण थोडा झाला असं या लोकांना भात तरी किती झाला असं, अर्ध पोतच भात झाला असं. वर्षभर थोडी चालतं एवढं. दगडी म्हणजे एवढी अशी परिस्थिती आहे. हे एक घर आहे आणि हे एक घर आहे, 2च घरं आहेत. आणि पाणीसुद्धा नाही एवढं. याच्या आत्ताच पाण्याची बिकट परिस्थिती उन्हाळ्यामध्ये कशी हे लोक करत असतात काय माहिती बघ. मैया जाणे. बघा इथे थोडं डबक आहे, हा पण जनावरांसाठी असणार आहे. पाणीचा छोटासा हा पण जनावरांसाठीच असेल, त्याच्यामध्ये पण पाण्याला पूर्ण हे आलेलं आहे.
बघा हे असे या ठिकाणी. यार हे बघा ही जिरी आहे इथे पाणी पीते हैं पानी असे ये? पीते हैं? हाँ पिया थी। ये पानी हाँ ये कितना टाइम टिकता है ये पानी? वो पानी ये पानी फाग महीने तक रहा ही नहीं रह जाता। फाल्गुन। रहता है? गड्ढा हो जाता है अच्छा। रहे। गड्ढा नहीं करिए हम तो। आप इसका ही पानी पीते? हाँ यही पानी पीते? हाँ वहाँ से आना था कुआं से। पर यही पानी पीते ना हाँ यही पानी। पूरा बारिश तक? हाँ पूरा बारिश से। इधर पानी रहता है बारिश तक? हाँ रहा थे। रहते? हाँ ए मैया की ये चलो फिर दे दो पानी। पानी दे दो मैं। ये मैया का ये फिर इतना पानी रहता है तुम्हारा? हाँ मैया की। कृपा है मैया की कृपा। हाँ मैया की। इतना ऊपर इधर पानी पानी इधर इतना पानी रहता है। हाँ हाँ तो फिर ये कुआं क्यों नहीं बना लेती इसको? इसे कुआं बनाने का ना नहीं खुदन महाराज खुद तंत्र है। चल जाई महाराज। चल जाई. उड़ जाता है। अरे दुकान खूप खोदत पर। नाही आहे याला प्लास्टिंग वगैरे करावं लागणार मोठं बनवायला लागेल. हाँ हाँ और गहरी और खदर जा चार हाँ 10-15 हाथ ही है गहरी। हाँ कितना खोल है अंदर? या कहाँ वही टिक रही का। तेवढंच आहे हे देखी. अच्छा, इथं हा हे एवढंच आहे एवढंच उन्हाळ्याभर कायम पाणी राहतं इथं वा. आणि हेच पाणी पितात. आणि दुसरं एक कारण म्हणजे इथं जर खोदलं तर भरपूर पाणी आहे पण बघा ना याच्या परिस्थितीनुसार हे ना खोदू शकत नाही हेच कारण आहे. पैसे के पैसा परिस्थिती के लिए पैसा महाराज। हाँ हाँ पैसा आहिस्ता 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 आहिस्ता. लेकिन चलो ये भी पानी अच्छा है। प्यास तो बुझाए थोड़ा ही होना, इतना ज्यादा नहीं होना, वो बहुत ही ज्यादा होना। तू हे घे मी ती घेतो दोन्ही पण. हाँ ठीक है। हे पहा नर्मदे हर. ज्यादा धर दे महाराज। हाँ रहने दो रहने दो मैं लेता क्योंकि पानी चाहिए ऊपर मिलेगा नहीं ना पानी. हाँ मिल जी ऊपर। हाँ तो भी रहने दो फिर भी आपको आपको ऊपर लेके जाना पड़ेगा फिर हम लोग को देंगे इससे अच्छा हम लोग इधर से लेके जाएंगे. अच्छा नाही। बघा हे सर्व असं जडीबुटीमधलं पाणी आहे या ठिकाणचं आणि एवढंच पाणी जे आहे ना हे हाँ ते असंच कायमस्वरूपी राहतं या ठिकाणी ऐसाही राहते हर टाइम धूप में भी में नर्मदे ते यार या ठिकाणी बघा ह्या भागातून आम्ही आता आलेलो आहे तर पुढून असं उतरत 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 बघा किती आलो आहे मस्त. पण इथं आल्यावर जरा बरं वाटलं कारण एक घर दिसलं आणि परत आम्हाला खाली उतरायचं आहे. म्हणजे एक असं जे खप्परमाळला कसं होतं चढ उतार चढ उतार चढ उतार हे असा तो प्रकार आहे या ठिकाणी. तर पाहिला तर आपण पाहू शकतो अशा ठिकाणी असा प्रकार आहे नर्मदे. कहाँ गए? यार या ठिकाणी बघा आपण आहे ना टाकण घाटला जाण्यासाठी ज्यावेळेस हा मार्ग शोधलेला आहे हा मार्ग पकडलेला आणि ह्या मार्गे चाललेलो आहे. ह्या मार्ग संपूर्ण खडखळ आणि दगडाचा मार्ग आहे संपूर्ण दगड आहे आणि ह्याच ठिकाणी आपण जर पाहिलं ना एक असा आहे ना नाला आहे झरा आहे त्याच ठिकाणी आहे ना ह्या लोकांनी आहे ना थोडंसं के ना कितीतरी कष्ट घेतले असतील हे बांध घालण्यासाठी. ही शेती थोडी थोडी शेती तरी किती आहे 20 बाय 20 फुटाची म्हणजे 30 बाय 20ची 30 बाय 40ची म्हणजे आपण जर पहिली 40-40 फुटाची शेतीसाठी किती मोठमोठे कष्ट घेतलेले आहेत किती मोठमोठे कष्ट घेऊन या लोकांनी आपल्या शेतीचा. आता मी पाहिलं तर एक म्हातारा आणि एक महिला चालली होती त्या महिलाचे एवढे दगडी होते त्या पायात अक्षरशः चप्पल नाही काय नाही. किती बिकट परिस्थिती होती त्या महिलाची कारण इथे पैसा यांनी पाहिलेला लय प्रमाणात कमी पैसाच नाही म्हणायचं पण खरोखर या ठिकाणी बिकट परिस्थिती. अशा ठिकाणी काही जीवन जगतात आपल्या इंडियामध्ये असे सुद्धा जीवन जगतात आणि एवढ्या बिकट परिस्थितीत जीवन जगतात. आज त्यांच्याकडं 100 रुपयाला एवढी किंमत आहे त्यांना आज तर आपल्याकडं 100 रुपयाला खरोखर किंमत राहिली नाही. आपल्याकडे 100 रुपयाची किंमत कमी प्रमाणात झालेली आहे पण इकडे भरपूर किंमत झाली त्या गोष्टीची. आज त्या बाईच्या पायात चप्पल नाही किती मोठी बिकट परिस्थिती तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी बरोबर यार या ठिकाणी बघा अशा दगडातून आमचा रस्ता आहे अशा दगडातून चाललेलो आहे अशा दगडी आहेत असं वर चढायचं एवढं बापरे दगडातून कितीतरी वर आहे आणि हे लोक रोजचं यांचं जाणं येणं एवढं आहे का दगडामधून वर चढणं दगडामधून खाली येणं. आज त्यांच्या शरीराचा किती व्यायाम होत असेल
रोजच्या रोज. हे लोक बीमार नाही, आजारी नाही पडत, हे लोग बीमार कभी नहीं पड़ता, क्योंकि ये लोग का है ना रोज़ का व्यायाम ये वो बहुत होता है, बहुत तरह से। खेती के अंदर ये ना इधर उधर जा पानी, ये जो लोग है ना महिला मंडली, ये पानी लेने के लिए वहाँ पे जाते, वहाँ से उधर एक घर आहे, इकडे एक घर आहे, एवढे इकडनं तिकडनं हे लोक एक आपले पाणी एवढ्या लांबून वर नेतात. म्हणजे कितीतरी वर न्यायचं, त्याच्यानंतर पाणी पियायचं, अवघड आहे. रोजचं आहे त्यांचं. म्हणजे किती नळपाणी योजना काय माहिती. वरती गेल्यावर बघूया आहे का काय. नर्मदे या ठिकाणी बघा जेटपुरी, हे जेटपुरी गाव आहे. या गावामध्ये आपण एंट्री केलेली आहे. या ठिकाणी हे जेटपुरी नर्मदे. आपण जेटपुरीमध्ये आलेलो आहे. दिंडोरी जिल्ह्यामध्ये पूर्ण अशा याच्यामध्ये वाळवंटामध्ये हे बच्चे काय खेळतात तेच काय कळा नाही. गिल्ली दंडा का काय. नर्मदे यार. नाम क्या है तुम लोग का? तेरा नाम क्या है? ओम प्रकाश. स्कूल विल जाता है. आज क्या हो? वहाँ जाने का है इसके लिए. कन्हेरी. अरे वाह, कन्हेरी के लिए छुट्टी है. कन्हेरी में मेला लग रहा है ना. अच्छा, यस मेला. हे मेला लागल्यामुळे तिथे त्या लोकांनी सुट्टी घेतली, छोट्या बच्चे लोक. नर्मदे यार. या ठिकाणी आपण बघू शकता. हा जो कोणतं का गाव आहे हे विसरलो मी. जेटपुरामध्ये आल्याच्या नंतर आहे ना थोडंसं विचारपूर्वक आतमध्ये या आणि त्यांना व्यवस्थित विचारा. ते लोक थोडंसं व्यवस्थित सांगत नाही, कारण कुठे पाठवतील. ते बघ दोन नमुने. हां ते तिकडे हां ते असं आहे. नर्मदे. खा खूप छान आहे हां तेव्हा या ठिकाणी असा हा बघ, हा संपूर्ण तू पठार भागावरती आहे. खूप छान आहे बघ पाठी पण कसं आहे का काही इथे काहीच नाही. एकच तळं दिसते तिथे बारीक याच्यातून पाहिजे. काय ते डोंगर, काय ते एक आहे ना, काय ते डोंगर, काय त्या झाडी, काय ते डोंगर, काय ते झाडी. तो म्हणला होता ना एक शहाजी बापू. म्हणून ना मला हे बघायला ना खूप आवडतं बरं का, हे असं फिरायला. बघ ना हे डोंगरातून तू चाललेली हायवे मार्ग नाही. हां हे जंगल बघायला खूप आवडतं असं जायला. किती सुंदर आहे. आणि मैयाच्या खरंच आश्रम जर चांगलं असलं ना खरंच थांबते 2 दिवस नाही. तिथं 5G नेटवर्क गाव. नर्मदे यार. या ठिकाणी बघा ही जी लहान छोटी मुलं आहेत ना, हे शेळ्या बघा, या शेळ्या हे करतात. आणि इथे काय आहे, पूर्ण दगडी आहे. दगडी इथे काय खाणार आहे. असे दगडी आहेत त्या, असे त्या जनावर काय खाणार. आज ठीक आहे, आत्ता झालं आहे, आत्ता हा जानेवारी महिना चालू आहे. ह्या जानेवारी महिन्यात नंतर ते पार फेब्रुवारी पावसाळ्यापर्यंत काय खाणार हे लोक. मला तर प्रश्नच पडलेला आहे या ठिकाणचा. आणि हा असा मार्ग आहे आमचा आहे बघा, असा एवढ्या जंगलामध्ये आहे आम्ही. त्या जंगलामध्ये घर ना काही घर, एक घर दिसते आम्हाला तिथे पुढे. आता इथे तर काहीच नाही. ती जी वाडी एकत्र होती ती वाडी सोडून आल्याच्या नंतर आम्हाला काही दिसलेलं नाही. कितीतरी मोठं, किती लांबचा, किती किलोमीटर, हजारो एकर जमीन मोकळी आहे इतर. हजारो एकर जमीन काही नाही आहे इथे दगडीशिवाय. हेच असे दगडी आहेत, काही नाही इथे. कशी लोक राहतातच काय माहिती. बदे यार हे हे असे दगडी आहे इथे शेतांमध्ये. हे अशी शेत आहेत या ठिकाणी. जर पाहिलं ना आपल्या नर्मदा परिक्रमाच्या मार्गावरती आहे ना, हा आपण नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा. आपण आपल्याला
टाकण घाट या ठिकाणी जायचं आहे. टाकण घाट हा बाय रोड दिसतो तुम्हाला पुढे मधून, पण आम्ही मधून येतो. मधून आल्याच्या नंतर ह्या शेतांमधून यावं लागतं. हा असा आहे. इथे शेती करतात. शेती इथे पण आहे बघा, ही शेती केलेली आहे. इथे कोणतं तरी पीक काढलेलं आहे त्यांनी, काहीतरी आहे इथे कसे पेरत असतील, काय करत असतील, काय कशाने पेरत असतील काय म्हणजे, ट्रॅक्टरनी कशाने. अरे ट्रॅक्टरने टाकलं त्याचा फाळ तुटून जाईल ना. शेती करतात इथे. आणि इथे असे दगडी भेटतात फायराईट सारखे छोटे. या इथे बघा असे माझ्या हातात आहे आणि चमकतात असे ना, लय भारी स्पायराईट सारखे हे. तिथे असे दगडी आहेत या ठिकाणी, संपूर्ण स्पायराईट आहे हे. ॲक्च्युली कुणाला एवढं त्याच्यामध्ये माहिती नाही, पण हे स्पायराईटच आहे. नर्मदे बघा या ठिकाणी असा मार्ग आहे. आणि हा एवढ्या खडतर मार्गातून हिची परिक्रमा आहे. असा उतार आहे. हे एवढे दगडातून उतरायचं सोपं आहे का हे? बापरे बापरे बापरे. हे असं दगडातून उतरायचं आहे. हा हे असा मार्ग आहे. असा आहे. सगळे दगडी आहे इकडे या ठिकाणी. जर असा जो परिक्रमा मार्ग आहे, कठीण मार्गातून हा जुना सगळ्यात परिक्रमा मार्ग आहे. मैया आपल्याला इकडून आहे ना सगळ्यात जवळ ह्या ठिकाणावरून मैया भेटते. आणि ह्या दगडातून खाली उतरायचं आणि परत वर चढायचं. सगळे दगडी आहे ना, एवढे मोठमोठे खडकाड दगडी. इथे ह्या लोकांचा जो आहे ना उदरनिर्वाह सगळा हा आहे ना, एक आहे ना जमीन थोडीशी. आणि सगळ्यात जास्त हे लोक आहे ना एक करतात जनावरं. यांच्या लोकांकडे आहे ना भरपूर जनावरं आहेत. जनावरांचा पण व्यवसाय करतात. जनावरं पण विकणे हे करणे, त्याच्यावरून सुद्धा त्यांचा व्यवसाय चालतो. त्याच्यावरून त्यांचं घर चालतं. बाकीचं पण इथे हे रानामध्ये ॲक्च्युली ना, हे जे जंगल दिसतं या जंगलामध्ये आहे ना काहीच दिसत नाही. झाडी नाही दिसत, काही नाही दिसत. संपूर्ण ड्राय जंगल आहे हे. जर पाहिलं तर एक असं वाळवंटासारखं प्रकारे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा असा आपला नर्मदा परिक्रमाचा मार्ग. बाय रोडला थोड्याशा घालायच्या नंतर थोडासा चालायचं स्पीड वाढलं आहे. पण दुपारची वेळ झालेली आहे. ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे थंडी जरा कमी पडत चाललेली आहे. थंडी कमी पडणार आहे या ठिकाणी. कमी होत चाललेली आहे थंडी. आणि थोडंसं ऊन लागायला लागलेलं आहे. आता जे आपलं मोठं गाव आहे ना त्या ठिकाणी आहे ना थोडंसं कोणतंही असो फेब्रुवारीच्या 25-26 तारखेच्या नंतर आपलं पार्सल पाठवून देणे बाय पोस्ट, इंडिया पोस्टनी. हे एक सगळ्यात महत्त्वाची सुविधा आहे या ठिकाणी. असा मार्ग आहे, असा रोड आहे, असे घाट प्रारंभ नर्मदे बघा. असा संपूर्ण भाग आहे. एवढ्या ह्या भागातून आलो आहे. आणि हा सर्व असा गोंड जनजाती इथं राहतात. आणि MP मध्य प्रदेशमध्ये गोंड जनजाती आदिवासी भाग, ह्या भागामध्ये आदिवासी भाग आहे सर्व हा. आणि इथून बघूया आपल्याला जो जाण्याचा मार्ग आहे ना, त्या मार्ग इथं 2 टी पॉईंट आलेत. ते बघूया कसे आहेत ते या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण दुबा गाव आहे. हे गाव दुबा आहे. हे जे आलो ना आपण हे दुबा गाव आहे. आणि दुबा गाव सोडून आपण पुढे चाललेलो आहे. आणि आता आम्हाला जायचं टाकण घाट. आता टाकण घाट तसं जर पाहिलं तर आम्हाला ह्या दुबा गावापासून आहे ना याच्या मॅपनुसार दाखवते 3 किलोमीटर. आणि एखादा जर शॉर्टकट भेटला तर 2 किलोमीटर. बघूया आता ह्या दुबा गावामध्ये आपण आलेलो आहे. इथून कुठे शॉर्टकट आहे, कुठून जायला. टाकण घाट हा नर्मदा मैया किनारी आहे. बरोबर किनाऱ्यावरती नर्मदा कुटी आहे. तिथे नर्मदा कुटी या ठिकाणी तिथे आपल्याला हा दुबा गाव पार्सलची पिशवी बघ. दुबा गाव हे दुबा गाव आहे. हे असं दुबा गाव आहे बघा. आणि इथे असं दुबा गावचा हा यांचा आहे ना गोंड जातीची इथं जनजाती आहे. जनजाती ही आहे ना ही
मागास आदिवासी जात आहे ही गोंड जातीची. या ठिकाणी जे नर्मदा मैयाच्या किनारा आहे ना, त्याच्या मेकल पर्वताच्या याच्यात आहे ना, पट्ट्यामध्ये ही गोंड जातीची आहे ना, ही जात आहे. ही जात इथे राहतात हे लोक आणि भरपूर गरीब याच्यामध्ये राहतात. आणि हे असं एकही झाड नाही, आपण त्याचे टकले डोंगर म्हणतो तसे प्रमाणात काही काही डोंगर आहे तिथं या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना, आत्ता हा जो आहे ना, सडक मार्ग सोडून द्यायचा, सडक मार्ग टाकण घाटला जायला असा एक पगदंडी आहे. आणि ह्या पगदंडीने ह्या थोडं वाळवंट, ह्या जंगल आहे, हे सर्व आहे ना ड्राय जंगल आहे. ह्या जंगलातून आपल्याला ह्या पगदंडी मार्गे आपल्याला टाकण घाट या ठिकाणी जायचं आहे. पण नर्मदे जेवणाची परिस्थिती डाऊन आहे म्हणलं, हे लोक येतात असे गाडीवाले असे बाहेर जेवण बनवतात. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना टाकण घाट बघितलं. हा रोड सोडून असा मार्ग पकडायचा आहे आपल्याला, रोड सोडून द्यायचा. ज्यावेळेस कन्हेरीवरून आल्याच्या नंतर जो कन्हेरीचा जो रोड लागतो ना, कन्हेरीचा रोड लागल्याच्या नंतर जोपर्यंत रोड लागतो ना, रोडनी पण येऊ शकता, थोडासा की ना शॉर्टकट पण आहे तो पण मारू शकता. आणि त्यानंतर आपल्याला आहे ना एक पिंपळाचं झाड लागतं, ते झाडाच्या तिथून आहे ना, त्या पिंपळाचं झाड आहे हे पाहिलं ना, या झाडापासून ती गाडी उभी आहे, त्या पिंपळाच्या झाडापासून आपल्याला यांना सोडून द्यायचा. आणि या ठिकाणी असा मार्ग आपल्याला पकडायचा घाट जे टाकण घाट या ठिकाणी जातो. आणि हे असे हे दगडी, तुम्हाला पण दगडी तर भरपूर आहेत. आणि या ठिकाणावरून आपल्याला असा हा एक पगदंडी आहे, कच्चा रोड आहे. आणि ती पगदंडी पकडून आपल्याला टाकण घाट या ठिकाणी आपण पोचतो आहे. टाकण घाट नंतर नर्मदा मैयाचं दर्शन होईल आपल्याला त्या ठिकाणी. आणि दर्शन घेऊन आपण पुढचा मार्ग पण करणार आहे. पण बघूया आपण, कारण आता वाजलेत 1:30-2 टाईम होतो. आपण ऊन आता इथून पुढे भरपूर लागत चालणार आहे या ठिकाणी. सकाळी लवकर उठून रनिंग कवर करावं लागणार. पहा असा आपल्याला हा मार्ग आहे या ठिकाणी. हे संपूर्ण बापरे हे जे दगडी दिसतात ना आपल्याला, पहा ना हे कसे दगडी आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता. आपण हे पहा, हे संपूर्ण इथे हे दगडी असं आहे. एवढं दगडी आहेत इथे जर पाहिलं तर इथून घसरून सुद्धा माणूस पडू शकतो. एवढं कडक आणि कठीण याच्यामध्ये दगडी. आणि इथे बघा कसं छोटी छोटी खासरं बनवल्यात पाण्यासाठी, काय करणार बिचारे. आणि ह्याच ठिकाणी जर आल्याच्या नंतर हे दगडी एवढे खाली आलो बघा, इथं पाणी आहे इथे अक्षरशः. याच्यात पाणीसुद्धा आहे राव. म्हणजे देवाची मैयाची कृपा, देवाने एवढंसुद्धा वाळवंट दिलं आहे तरी वरच्यावर पाणी किती फुटावरती 10 फूट 12 फूट एवढं पाणी इथे पिण्यासाठी वापरतात हे लोक. बाकी कशासाठी शेती आहे, हे शेतीसाठी वापरत नाही, कारण प्यायला यांना पाणी पुरत नाही म्हणून पाणी आपले जपून वापरतात हे लोक. भरपूर लांबून आणण्यासाठी थोडं जिरा तयार करून, झरा तयार करून असं हे वापरतात या ठिकाणी. तर बघे बघा यार या ठिकाणी बघा, हा मार्ग जर पक्षी तंडळीत आल्यानंतर परत इथे एक मार्ग आहे रोड सोडला असा, जो सफेद हा असा एक थोडासा मोठा मार्ग आहे. म्हणजे मोठा असा एक रस्ता बनवला आहे टाकण घाट या ठिकाणी. आणि हे संपूर्ण प्रमाणामध्ये संपूर्ण हे जंगल आहे. असं जर पाहिलं ना आपण, हे या ठिकाणी असं हे संपूर्ण प्रमाणात हे सगळं जंगलामध्ये आम्ही, आणि कितीतरी दिवस झालं या जंगलामध्ये, आणि कितीतरी वेळा जंगलामध्ये आमचा प्रवास असतो. नर्मदा परिक्रमा करत असताना कितीतरी वेगळा आमचा जंगलातून प्रवासाला सुरुवात झालेली. सुरुवातच ओंकारेश्वरपासून नर्मदा मैयाची संपूर्ण जंगलातून वाहते, कारण रोड आणि याच्या मार्गे मैया वाहत नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि संपूर्ण जंगलातून मैया वाहते. आणि आपल्याला आहे ना एक असं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं सुद्धा आज आहे ना आमचं दर्शन होणार आहे. कारण मैया ह्या जंगलातून चाललेली आहे, या ठिकाणावरून चाललेली आहे, या जंगलातून चाललेली आहे. आणि हे लई मोठमोठे जंगल आहे तिथं, या जंगलामध्ये आम्ही. आणि आज जंगलामध्ये सुद्धा आम्हाला आहे ना खाण्याची परिस्थिती खरं जर पाहिलं तर खायलासुद्धा काय नाही आहे. तर आम्ही म्हणजे
आश्रम नसल्यामुळं काल आम्हाला आश्रम नाही भेटला. आम्ही काहीतरी असे हे करून कालचा दिवस आमचा जो होता कन्हेरीमध्ये आम्हाला काही आश्रम भेटला नाही. आश्रमामध्ये आम्ही तसंच काहीतरी छोटं खाल्लं, छोटं म्हणण्यापेक्षा खाल्लं आणि तसेच आम्ही ह्या मार्गे चाललो आहे. तर बघा हिला आता मैया बसली आपली सावलीला, पाहिलं दुखतं बिचारीचा, त्याच्यामुळं तशीच मैयाची लई खरी भक्ती नाही, खरी भक्त आहे. नर्मदे या ठिकाणी बघा टाकन घाटकडे येताना आहे ना आपल्याला आहे ना त्या मार्गे मी तुम्हाला जे पाठीमागे दाखवलं ना त्या मार्गे तसा आहे ना तोच मार्ग पकडून आहे ना आपल्याला आहे ना या मार्गे पूर्ण आहे ना आतमध्ये खाली आपल्याला उतरत उतारे आणि उतार आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाचे टाकन घाटावरून दर्शन होतं. ज्या ठिकाणी आहे ना आपण आहे ना जो सिलगी नदी संगम सोडल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट इथं टाकन घाट या ठिकाणी आपल्या नर्मदा मैयाचे दर्शन होतं. या भागामध्ये असा हा एक नर्मदा मैयाचा भाग आहे आणि ही जी मेहकल पर्वताची एक रांगा आहे त्या ठिकाणी आपला. तर आम्ही चाललो आहे ते एक नर्मदा कुटी आश्रम आहे, त्या आश्रमावरती नर्मदे यार या ठिकाणी बघा. आता आम्ही नर्मदा कुटी आश्रम आहे या ठिकाणी आलेलो आहे. या नर्मदा कुटी इथून आहे ना आपल्याला आहे ना एक 50 किलोमीटर आता आहे ना हा नर्मदा किनारा मार्ग आहे. 50 किलोमीटर आम्हाला जाण्यासाठी ना तसे आहे ना 2 ते 3 दिवस लागणार आहे, कारण थोडासा कठीण मार्ग आहे. या कठीण मार्गे आम्ही जाणार आहे आणि मैयाचे दर्शन करत आम्ही जाणार आहे. पण आम्हाला आहे ना ज्या सलगी नदी संगमवरून आल्याच्यानंतर इथे आमचा हा बरेच 2 दिवसांनी इथे आलेलो आहे. 2 दिवसांनी इथे आलो मैयाचे दर्शन घेण्यासाठी आणि इथून आम्ही पुढे आता नर्मदा किनारा पकडून आम्ही अमरकंटककडे जाणार. आणि दिंडोरी जिल्हा आम्हाला जो जिल्ह्याचं गाव आहे ते मोठं, त्या ठिकाणी एक आम्हाला तिकडनं जे रिचाईवरून जे लोक येतात ते लोकांचा आणि आमचा इथून ज्या परिक्रमावासियांचा तिथे संगम होणार. आणि आम्ही हा जुना मार्ग हा संपूर्ण हा जंगलाचा भाग आहे, या जंगलाच्या भागात आहे. या ठिकाणी नर्मदा मैया किनारी आहे आणि ह्या आश्रमावरती लाईट नाही आहे, त्याच्यामुळं थोडासा के ना हा आश्रम एका अशा आदिवासी भागामध्ये आदिवासी भागात आश्रम आहे. हा आश्रमाचा इथून मैया किनारा आहे. त्या ठिकाणी आता आम्ही आश्रमापाशी आलेलो आहे. नर्मदे